आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी याच महिन्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होतीये। ब्रेकिंग न्यूज आत्ताची आपण पाहतो आहोत। फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही यादी कदाचित जाहीर केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। 2019ला भाजप ज्या जागांवर पराभूत झालेली आहे त्या जागांवरच्या उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय। ही अत्यंत महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो आहोत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया। प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, भाजपकडून उमेदवारांची यादी कदाचित याच महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। प्रशांत, काय नेमकी याबद्दलची अपडेट? भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। साधारणतः गेल्या 2 महिन्यांमध्ये 40 पेक्षा जास्त बैठकी या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात झालेल्या आहेत। याच आधारावरती आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची यादी याच महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे पराभूत झालेल्या ज्या जागा होत्या त्या जागांच्या संदर्भातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे। फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही यादी जाहीर होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि भारतीय जनता पक्षाची जी पार्लमेंटरी बोर्डची बैठक आहे त्या बैठकीमध्ये या नावावरती शिक्कामोर्तब होईल, त्या नावावरती अंतिम निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर ही यादी जाहीर केली अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।